तर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार सध्या गायब आहेत। गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा आपल्या कुटुंबाशीही संपर्क नसल्याचं मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली। केडगाव भाग संवेदनशील आहे। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केलं असल्याचं विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केलेला आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनेचे प्रभाग क्रमांक 17 मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे, दुसरे आमचे कॅन्डिडेट राहुल जाधव, हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे। याबाबत आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा, जेणेकरून आजच्या केडगाव सारख्या भागातील परिस्थिती बघता निश्चितपणे याच्याबाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागे असावं अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। दुसरी म्हणजे गेली 2-3 दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, काही ठिकाणी दमदाटी केली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत। याबाबत माननीय निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून जेणेकरून जे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जो प्रकार असतो की लोकशाहीमध्ये कोणीही कसंही लढू शकतं, ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडनं या ठिकाणी चाललेलं आहे। तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांना या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे याबाबत आपण लवकर तपास करावा।